त्या अनुषंगाने आपण भजन करूया। आता आम्ही बंजारा समाज आणि आमची मातृभाषा म्हणजे बंजारा, मराठीमध्ये करायचं म्हणल्यावर थोडस आहे, काही कमी जास्त असेल तर तुम्ही त्याला समजून घ्या। प्रतिज्ञा करायचं आहे, हे गणराया आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ठेव, आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव सदा खंड आमच्या मुखात राहू दे, असं आपण गणरायाला विनंती करायची आहे। आणि दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, जब तक घट में याकरता देवाचं आपल्याला जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देवाचं नामस्मरण करायचं आहे, तरच तुमची कीर्ती होणार आहे आणि तुम्हाला मोक्ष मिळणार आहे। त्याकरिता मूरत से कीरत बड़ी, बन पिंक उड़ जाए, सूरत तो जाती रही, पण कीरत कभी जाए। म्हणून त्या आपल्या गुरु माऊलीला आपण हाक मारूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं करुम देव सर्व कार्येषु सर्वदा। त्याकरिता 6 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेद मध्ये ज्यांना पहिला मान मिळालेला आहे असा गणपती राया। ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परीच्या पलीकडे आणि ती म्हणजे शुभम शास्त्र आहे, असं एक गणपती। म्हणून साधू संत सांगून गेलेले आहे की बाबा रे करा रे बाबांनो साधन हरीचे, करू नका। म्हणून आजच्या कार्यक्रमाला आपण आम्हाला आमंत्रण केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद। शेवटी आहे शेवटी, परंतु सुरुवातीला सुद्धा आंबेडकर साहेबांच्या नावानं अगोदर देवाला पंढरीच्या पांडुरंगाला प्रथम आपण नमन करूया। ए विठ्ठला गोविंद गोपाला जय हरी विठ्ठला, ए विठ्ठला गोविंद गोपाला जय हरी विठ्ठला।
गणराया हा. गणराया समोर आपला भजन कीर्तनाचा कार्यक्रम हा आणि ऑफिस मधले साहेबांचं आणि बाकी साहेबांचं आग्रहावरून हा हे ठेवण्यात आलेलं हे भजन हा. त्या निमित्ताने आपण गणरायाला 2 शब्दामध्ये हाक मारू. शाबास. ए जय गणराज घनश्याम दयाळू या भजनात. जय गणराज घनश्याम दयाळू या भजनात. घटस्थापना आणि देवाची स्थापना इथं करण्यात आलेली आहे. परंतु आपण कोणत्याही कामाच्या सुरुवातीला गणरायाला आठवण करतो आणि जो कोणी देवाला नित्यनेम भजन करतो, देवाला अंतरे ठेवतो, देवाच्या दारी उभा राहतो, अशा व्यक्तीला कधीच कमी नाहीये. शास्त्रामध्ये बोललेलं आहे. मानला लेरो ए देवाची या दारी उभा कनभरी.
महाराज देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. मुखाने हरी हरी म्हणणाऱ्या नामधारकाला पुण्याची गणना कोणी करू शकत नाही असं शास्त्रामध्ये दाखवलेलं आहे. संसारात राहूनही जीवेचे हरिनाम जो अधिकाधिक छंद लावतो नाम स्मरणासारखे दुसरे साधन कोणताही नाही. त्याकरिता वेद आणि शास्त्र हाती उभारून नेहमी जो सांगत असतो असं ज्ञानदेव म्हणतात. व्यासनाने सगुणाने जो खूण सांगितले आहे त्यामुळे दोरखेचे राणा पांडवाच्या घरचा झालेला आहे. म्हणून देवाला आपण नेहमी आपल्या अंतकरणात ठेवली पाहिजे. असं हरी भजन करो भगवान का रे सारी रोग मिटे जीवन का. हरी भजन करो भगवान का रे सारी रोग मिटे सारी रोग मिटे जीवन का. जीवनामध्ये जर भगवानाचं तुम्ही नेहमी स्मरण ठेवला तुम्हाला कोणतेही रोग तुमच्या मागे नाही असं संतांनी सांगून दिलेलं आहे. त्यामुळे हरी भजन करो भगवान का रे सारी रोग मिटे. हरी भजन करो भगवान का रे सारी रोग त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. जो त्याप्रमाणे वागेल त्याला कधीही कमी नाही. मानवाने मानवासारखं वागलं पाहिजे. म्हणजे भजन कशासाठी आहे? माणसाला माणुसकी आणण्यासाठी भजन कार्यक्रम ठेवले. भजन कीर्तन कशासाठी? माणसाला माणुसकी येण्यासाठी. त्याकरिता कोणतंही कितीही काही झालं तरी माणसाने अभिमान करायचं नाहीये. तर त्या अनुषंगाने थोडंसं भजन बोलतो आणि पुढे आपला कार्यक्रम चालूच राहणार आहे. एक तू करता अभिमान दीवाना तेरा खुद का नहीं मकाना. अरे तू करता अभिमान दीवाना तेरा खुद का नहीं मकाना. अरे तू करता अभिमान दीवाना नहीं
आपल्याला सगळ्यालाच माहिती हा त्याकरिता भगवानाचं नाव आपल्याला नित्य नेम बघायचं आहे हा कारण हा आपला हल्लेरो हा नामाचं कीर्तन वैष्णवाची जोडी त्यामुळे त्याचे अनंत कोटी असे पाप जरी लागले असेल तर अनंत जन्माचा पाप हे हरिनामाच्या बरोबरीचं आहे. ईश्वर प्राप्तीचं सर्व साधन मार्गात हरिपाठ सर्वात सोपा आहे. योग यज्ञ क्रिया धर्म अधर्म ही सर्व त्या हरीचे एक नाम रूपाचे एक दुसरं नेम आहे. त्याकरिता असं देवाचं नाम नेहमी आपण गात असतो भजन रूपामध्ये. म्हणून हरि नाम से कोई नहीं बड़ा दीवाना भवसागर तर जाना. हरि नाम से कोई नहीं बड़ा दीवाना भवसागर तर जाना. हरि नाम से कोई नहीं बड़ा दीवाना.
तुम्ही हा किती संकटात असला हा आणि देवाचं नामस्मरण करत गेले हा. तर तुमचं किती मोठं सागर जरी असलं हा. तुम्ही पार करणार आहे खरी गोष्ट म्हणून हा थोडस थांबा एक आणि दुसरं होतं उच्चर वातावरले घाम फुट्या हा म्हणून सुरू पग घुंगरू वाज मीरा बानी रे पग घुंगरू वाज मीरा नाचीरा पग घुंगरू वाज मीरा नाचे रे पग घुंगरू वाज मीरा नाचे पग घुंगरू वाज मीरा पायामध्ये घुंगरू बांधून नाचले त्यामुळे देवाने त्याला विष पिलेले असताना सुद्धा हा त्याचा विष केला म्हणून हा मीराबाई म्हणते हा लाज रखो तुम मेरी प्रभु जी लाज रखो तुम मेरी अरे
माझा परिचय म्हणजे मी शिवाजी रायसिंग चव्हाण. आता 2 वर्षापूर्वी मी पोलीस खात्यातून API म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहोत. हे मामाचे मुलं आहेत. मामाच्या मुलं म्हणजे मला रेडी स्टँड मिळाल्यामुळे हे जे सगळं होतं 40 वर्ष मी पोलीस खात्यामध्ये नोकरी केलेली आहे आणि बाकी काही बॅकग्राऊंड सांगण्याची गरज नाहीये. आणि फक्त हे भजनाचं म्हणजे हे आमचे जवाई पण आहे आणि मामाचे मोठे मुलं आहेत आणि बाकी हे आमचे मामाचे मुलं आहेत. हे आमचे माझे भाऊकी आहे. यांचे मामाचं तेवढा जे मोठं मुलं आहे आम्ही सगळे मामाचे मुलं. त्यामुळे शेवटचं एक भजन घेतो आणि पूर्णानंद देतो. बाकीचे आमचे महाराज आहेत. एक नंबर मस्त भजन. कारण मानवा मानवा वाणी असेल तुम्ही तुमच्या लक्षात राहू द्या. जे काही माझं चुकलं असेल तर मला माफ करा. मस्त बोलून मी माझं दोन शब्द संपवतो. एक नंबर भजन सर. माऊली कसे आमच्या भाषामधली